नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2025-26 या खरीप पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत। यामध्ये हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। सोयाबीन, कापूस, कारळ आणि करडई अशा पिकांच्या मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। या पिकांचे जवळपास 500 ते 600 रुपये 650 रुपयापर्यंत प्रति क्विंटल यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आता 13 मे 2026 ला एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये खरीप हंगामातील 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये तांदूळ सर्वसाधारण 2441 यामध्ये 72 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। ए ग्रेड तांदूळमध्ये 2461 यामध्ये सुद्धा 72 रुपये ठरवण्यात आलेली आहे। त्यामध्ये आता ज्वारीमध्ये हायब्रिड 4023 रुपये यामध्ये जवळपास 324 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। दुसरं त्यामध्ये मालदांडीची 4073 रुपये 324 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तिसरं पीक म्हणजे बाजरी 2900 रुपये 125 रुपयांची वाढ करण्यात आली। चौथं पीक म्हणजे नाचणी 5205 रुपये 319 रुपयांनी वाढ। त्यानंतर पाचवं पीक म्हणजे मका 2410 रुपये 10 रुपयांनी फक्त वाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये आता डाळवर्गीय पिकामध्ये तूर यांचा समावेश होतो। तूर या पिकांचे 8450 रुपये 450 रुपयांनी वाढ करून ही किंमत ठरवण्यात आली। मूग या पिकांचे भाव पाहिले तर 8780 रुपये जवळपास 12 रुपयांनी फक्त वाढ करण्यात आलेली आहे। उडीद यांचा समावेश आहे 8200 रुपये यामध्ये जो तब्बल 400 रुपयांची वाढ करून ही किंमत ठरवण्यात आलेली आहे। त्यानंतर आता तेलबियांचा समावेश होतो। 9वा पीक शेंगदाणे 7517 रुपये 254 रुपयांची वाढ। सूर्यफूल 8343 622 रुपयांची वाढ। सोयाबीन 5708 रुपये 380 रुपयांची वाढ। तीळवर्गीय 10346 जवळपास 500 रुपयांची वाढ। कारळे 10052 रुपये जवळपास 515 रुपयांनी यांची वाढ करण्यात आलेली आहे। तसे पाहिले तर तेलवर्गीय पिकांचे भाव सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत। जवळपास 500 ते 600 ते 750 रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणावर तेल बियाला मागणी आहे आणि कच्च्या तेलांचे भाव मोठ्या प्रमाणावर या युद्धांचा परिणाम यामध्ये झालेला दिसून येतोय। आता येणाऱ्या खरीप हंगामामध्ये तेलवर्गीय पिकांना मोठ्या प्रमाणावर भाव वाढलेले आहेत। आता शेवटचं पाहिलं तर नगदी पीक म्हणून कापूस या पिकाकडे पाहिलं जातं। त्यामध्ये आता मध्यम धाग्यांचा पिकांचे भाव पाहिले तर 8267 557 रुपयांनी वाढ। लांब धाग्यांच्या कापसांचं भाव पाहिलं तर 8767 जवळपास 557 रुपयांनी यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता या सर्व गोष्टीचा विचार करत असताना या सर्व परिस्थितीची एकंदरीत जवळपास खरीप हंगामामधील 2025-26 या कालावधीमध्ये जवळपास 14 पिकांचे भाव जाहीर करण्यात आलेले आहेत। यामध्ये सर्व एकंदरीत विचार केला तर तेलवर्गीय पिकांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत। तसे पाहिले तर आता एकंदरीत आपला खरीप हंगाम 2025-26चा हा एक हमी भाव ठरवण्यात आलेला आहे। थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेलो आहोत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या। धन्यवाद।